नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां तो गुड मॉर्निंग. आज आहे आपला सेकंड डे रोहातून आणि आत्ता वाजलेत 8 आणि 8 वाजता तुम्ही धुकं बघा, मागे काहीच दिसत नाही ना, पूर्ण फॉग आहे. तर आम्ही आलोत गच्चीवरती राफाला राऊंड अप मारायला आणि बघू आजचं काय आहे आपलं प्लॅनिंग आहे किंवा आज काय बघायला भेटते, काय कुठे जायला भेटते. घरी आल्यावर ॲक्च्युली कुठे जावं असं वाटत नाही. चला थोडा वेळ भेटूया नाश्ता करताना. तर आपला ब्रेड ऑमलेटचा नाश्ता झाला आहे रेडी. नाश्ता करूया आणि एक महत्त्वाचं काम करायचं आपल्याला, ते सुरुवात करूया. दाखवतो तुम्हाला काय आहे ते. तर नाश्ता करून झाल्यानंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि हे बघा इकडे आहे माझ्याकडे मनी बँक आणि ही एक गोष्ट आहे जी मला आज अनबॉक्स करायची आहे, जे की आहे कॉइन कलेक्टर बुक. हे बघा, तर यामध्ये असे कॉइन लावायचे. खूप दिवस झाले माझी एक मनात अशी इच्छा होती की काहीतरी कलेक्शन बनवावं स्वतःचं. तर माझ्याकडे काही कॉइन्स आहेत जुने, सो म्हणून हे कॉइन कलेक्टर बुक ऑर्डर केलं आहे. तर यामध्ये मस्त की कॉइन लावायचे. तर तुम्हाला आता मी एक एक कॉइन दाखवतो माझ्याकडे जे आहेत. ते माझ्याकडे अशी बँक वगैरे नव्हती, तर तेव्हा हे छोटे छोटे बॉल्स आहे जे कॅडबरीचे त्यामध्ये कलेक्ट केलेले कॉइन्स आहेत. हे तर नवीनवालेच आहेत. हां तर हे बघा, हे असे सगळे वेगवेगळे कॉइन्स आहेत. 1 रुपयाचे, 2 रुपयाचे आहेत आणि प्रत्येक कॉइनवरती वेगळी छाप आहे. आता हा 5 रुपयाचा कॉइन आहे आणि ह्याच्यावर नेहरू आहेत मागे. सेम कॉइन आहे पण हा आहे 1 रुपयाचा. हां तर आपल्याकडे अजून काही कॉइन्स आहेत जे मी आधी लहान असताना साठवलेले. यात जर बघाल ना तुम्ही तर ह्यात आपल्याकडे आहेत 10 पैसे आहेत, 5 पैसे आहेत आणि हे बघा हे 1990चे 10 पैसे आहेत. हे 20 पैसे आहेत पण हे खूपच खराब अवस्थेत. हे पहिले ॲल्युमिनियमचे यायचे त्यामुळे त्यांची अशी अवस्था आहे. 4 आणे पण होते कुठेतरी. हां हे बघा हे आहेत 4 आणे. तुम्ही हे सगळं कलेक्शन लावतो बुकमध्ये आणि मग तुम्हाला दाखवतो. ओके तर आपलं कॉइन कलेक्शन रेडी झालेलं आहे. आणि हे बघा इकडे सगळ्या नोट्स आहेत ज्या तुम्हाला लास्टला दाखवतो. हे सगळे जुने पैसे आहेत. 5 पैसे, 10 पैसे, 50 पैसे, 25 पैसे, 1 आणा, 20 पैसे. हे जर तुम्ही कोणाकडे असेल ना आणि कोण कलेक्ट करत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा कुठे गेंडा आहे, कुठे आपलं अशोक स्तंभ आहे, कुठे राज्यसभा आहे. तर हे जुने आहेत, खूपच जुने आहेत. म्हणजे काही कॉइन्सची तर जर तुम्ही बघाल ना तर एकदम दुर्दशा झालेली आहे. जसा हा 20चा कॉइन आहे, 20 पैशाचा कॉइन आहे. हा 1 आणा आहे पण इतका तो हे झाला आहे ना की 1 मिनटं मला काढून दाखवतो. जर तुम्हाला दिसलं तर बघा ह्याच्यावर आहे ना 1 आणा इंडियन. हा इतका जुना आहे आणि इतकं ह्याचं सगळं झालं की याला साफ करायला पण भीती वाटते मला. म्हणून मी याला काहीच नाही करणार आहे, हा असाच ठेवून देणार आहे. सो नेक्स्ट आहे ही साईड बघितलीत ना तर 1 रुपयाचे कॉइन्स आहेत आणि हा कॉइन सगळ्यात जुना आहे. 1976चा कॉइन आहे आणि सगळ्यावर तुम्हाला अशोक स्तंभ दिसेल, 1 रुपयाचं सिग्नेचर दिसेल. हे जर तुम्ही फ्लिप करून बघितलं ना
तर ह्याच्या मागे हे बघा, इथे संजीव गांधी आहेत, इथे बाबासाहेब आंबेडकर आहेत, इथे परत आपलं अशोक स्तंभ आहे, ज्ञानेश्वर आहेत, इथे नेहरू आहेत, ज्ञानेश्वर आहेत. तर हे सगळे कॉईन्सच्या मागे वेगवेगळे सिग्नेचर आहेत प्रत्येकच्या. त्यानंतर आहे आपले 2 रुपयाचं कॉईनचं कलेक्शन. आणि हा कॉईन आहे ना 2 रुपयाचा, हा सगळ्यात महत्त्वाचा कॉईन आहे. कारण ह्याच्या मागे आहेत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यामुळे आज आपण सगळे महाराष्ट्रात बसलो आहे ना ते. तर हा कॉईन सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर कोणी हा एवढा मोठा कॉईन बघितला असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा. फ्लिप केल्यावर तर तुम्हाला समजेलच हा कितीचा आहे. तर हे बघा, हा आहे 5 रुपयाचा कॉईन आणि याच्यावर डेट दिलेली आहे 1989. तर हा माझ्या कलेक्शनमधला सगळ्यात मोठा 5 रुपयाचा कॉईन आहे. तर हा मी इथे सेट करतो परत. सेम आता हे तर तुम्हाला माहिती आहे, ते तुम्ही जे आफ्टर 90s जे आहेत ना त्यांना 5 रुपयाचे, 10 रुपयाचे, 2 रुपयाचे कॉईन माहिती आहेत. मेन अट्रॅक्शन होतं हा 5 रुपयाचा सगळ्यात मोठावाला कॉईन आणि आपले जुनी नाणी. तर ही आपलं 75 इयर्स कंप्लीट झाले तेव्हाचा कॉईन आहे. आणि हे परत सगळं त्याच्या मागे प्रत्येक सिग्नेचर वेगवेगळी सिग्नेचर आहे. असं कलेक्शन करून ठेवलं आहे मी. हे तर तुम्हाला आता यूज टू असाल तुम्ही, हे 10 रुपयाचे कॉईन्स, 20 रुपयाचे कॉईन्स है ना. तर जर तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण कॉईन कधीचा आहे, किती सालचा आहे, त्याच्यामागे काय आहे, असं सगळी जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ना तर मला नक्की तुम्ही सांगा. यूट्यूबवर मेसेज करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्रिप्शनसुद्धा करा. फ्री आहे यार, करा नक्की. सो मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हां, हे बघा इकडे आहेत काही नोट्स, जशी ही आहे 1 रुपयाची. त्याच्यावर साल दिलेला आहे का 1992ची आहे. खूप जुनी आहे आणि आता खूपच ती थोडी जीर्ण होत चालली आहे. त्यानंतर ही सुद्धा 1 रुपयाची नोट आहे. ही 1972ची नोट आहे. आपल्याकडे 76 वाला कॉईन आहे 1976 आणि त्याच्यापेक्षा जुनी ही नोट आहे 1972. दुसरी अजून एक नोट आहे जी आहे 1989ची आणि हे आहेत 2 कुवेतचे दिनार. आता ह्याच्यावरचे तर तुम्हाला डेट नाही सांगू शकत मी, पण हे कुवेतचे दिनार आहेत जे नदीम दादांनी दिलेले. तर हे एक कलेक्शनमध्ये आहेत. तर हे होतं माझं कलेक्शन. बराच टाईम गेला यार हे सगळं फिक्स करायला. फिक्स करायला खूप टाईम गेला आहे. आता भूक लागलेली आहे. जे तुम्हाला चिंबोऱ्या दाखवल्या ना काल त्यांचा रस्ता झालेला आहे. तर मला लागलेली भूक, जेवून घेऊया आणि पुढे बघूया काय असेल. आता ही लाईन कसली माहिती आहे का, गोप्रो लावलेला डोक्यावरती आणि शूट करत होतो तुमच्यासाठी. आता तरी लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा यार. स्वप्नातलो तो माझो कोकण गाव म्हणतो सोडून माका नको जाऊ. माझ्या स्वप्नातलो तो माझो कोकण गाव म्हणतो सोडून माका नको जाऊ, सोडून माका नको जाऊ. तर हा सीन बघताय का, आपण आलो आहे आता मांदाडच्या ब्रिजवरती. समोर आहे समुद्र, खाडी आणि विसाव्यास जाणारा हा सुंदर असा सूर्य. तर सनसेट बघायला आलो आहे आम्ही. समोर आहे खाडी आणि हा आहे मांदाडचा ब्रिज. तर आम्ही आलो आहे मांदाडच्या ब्रिजला.
राफू आणि पप्पा दोघं फिरतायत. इकडे मम्मी, ताई आणि इरा. इरा कसं वाटलं? छान वाटलं. छानच आहे रे. अगं गाडी जोरात आली. आणि समोरनं गाडी येते. आम्ही बाजूला झालेलो आहोत. हे बघा काय दृश्य आहे ना. इकडे बघ. अगं इकडे गाव. या काजू आहे. तुम्हाला दोघांना काजू आवडतात ना? हे बघा टिपिकल महाराष्ट्रीयन फॅमिली. कुठेही बाहेर जा, दिवाळीचा फराळ घरी असेल तर घेऊन जा आणि चिवडा खा आणि मस्त राहा. कुरकुरीत आहे अजून. हो काजू घे तुला. तर या नोटवर आजचा ब्लॉग मी ते एंड करतोय. पप्पा ना आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा चला बाय बाय.